नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे केस विकार आणि टक्कलवर असणारे नवीन उपचार. आणि आजच्या कार्यक्रमात खास करून आपण महिलांचे केस विकार म्हणजे स्त्रियांना होणारे जे विविध प्रकारचे केस विकार आहेत त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे इतरही विविध प्रकारचे विकार आणि टक्कलवरती खास करून असलेल्या अल्पदरात केश रोपण जे उपलब्ध करून दिले गेलेलं आहे खास करून रिचफिल्ड संस्थेकडून त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात उहापोह करणार आहोत. पण मी सर्वप्रथम आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी पण जे उपलब्ध करून दिले गेलेलं आहे खास करून रिचफिल्ड संस्थेकडून त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात उहापोह करणार आहोत. पण मी सर्वप्रथम आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या केश विकार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शहा यांची ओळख करून देऊ इच्छितो. नमस्कार मॅडम. डॉक्टर सोनल शहा आता संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. केस विकार तज्ज्ञ म्हणून गेली अनेक वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिचफिल्ड संस्थेच्या वतीने रिचफिल्ड संस्थेचे जे फाउंडर आहेत दोघं जण डॉक्टर सोनल शहा आणि डॉक्टर अपूर्व शहा यांनी आज रिचफिल्ड संस्थेच्या वतीने केस विकारांवरील अचूक निदान आणि उपचार एकत्रितपणे एका छताखाली केस विकारांच्या सर्व रुग्णांसाठी अल्प दरात उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. आणि रिचफिल्ड संस्थेच्या शाखा आता संपूर्ण भारतभर आहेतच पण खास करून महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा सर्वत्र रिचफिल्ड संस्थेच्या शाखा आहेत. आणि म्हणूनच केस विकारांवरील हे नवीन उपचाराचा लाभ आपण सर्व प्रेक्षक घेऊ शकता. आणि त्यासाठी आपण स्क्रीनवर बघत असलेला नंबर जरूर टिपून घ्या. 1800-200-5677 हा नंबर आहे. 1800-200-5677 हा टोल फ्री नंबर आहे. मोफत संपर्काचा नंबर आहे हा ज्याच्यावरती आपण विनामूल्य फोन करू शकता. आणि जर का आपल्याला केस विकारांवरील उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील नंबरवरती फोन करा आणि रिचफिल्ड संस्थेला भेट द्या. आपण थोडंसं लॅपटॉपकडे बघूया. या ठिकाणी जे विविध प्रकारचे जे मानसन्मान मिळालेले आहेत डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांना आपण हे फाउंडर मेंबर्स आहेत रिचफिल्ड संस्थेचे आपण बघतोय त्यांना स्क्रीनवरती. आणि सीएम एशिया अवॉर्ड त्यांना मिळालेले आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अवॉर्ड आहे. द रोनाल्ड सालिंगर अवॉर्ड जे केस विकार तज्ज्ञांसाठी अतिशय महत्वाचं अवॉर्ड समजलं जातं. इंडियाज मोस्ट ट्रस्टेड हेअर केअर ब्रँड आपण सेलेना जेटली यांना बघतोय जे ब्रँड अँबॅसेडर आहेत. याच्या व्यतिरिक्त लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची पहिले भारतातील केस विकार तज्ज्ञ म्हणून नोंद घेतली गेलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त लीडिंग वुमन एंटरप्रेनर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे डॉक्टर सोनल शहा यांना नुकतंच. अशा विविध प्रकारचे मानसन्मान त्यांना मिळालेले. पण सगळ्यात महत्वाचं सर्वसामान्य लोकांसाठी उपचार हे ब्रीदवाक्य घेऊन डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा कार्यरत आहेत. आणि म्हणूनच विविध प्रकारचे मानसन्मान आणि पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम आपण आता मला सांगितलं की हा एक अतिशय केस विकार हा एक प्रकारचे एक फॅकल्टी किंवा एक म्हणूया की सुपर स्पेशालिटी म्हणून ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे एखादा माणूस जर का हार्ट अटॅक आला तर कार्डिओलॉजिस्टकडे जातो किंवा एखाद्याला जर का स्किनचा आजार असेल तर स्किन स्पेशालिस्टकडे जातो. जर केसांचा आजार असेल तर ट्रायकोलॉजिस्ट म्हणजेच केस विकार तज्ज्ञाकडे जाणं आवश्यक आहे. तर हा एक महत्वाचा भाग आपण कार्यक्रमात नमूद केला. तो त्याच अनुषंगाने मला असं विचारावंसं वाटतं की आज खास करून आपण महिलांच्या केस विकारांवरती बोलणार आहोत. केस विरळ होणं किंवा लवकर केस पांढरे होणं आणि विविध प्रकारचे आजार महिलांच्या केस विकारांमध्ये दिसतात. एकंदरीत आपल्याकडे येणारे जे महिला रुग्ण आहेत ते कुठल्या प्रकारचे असतात? महिलांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम दिसू येतात महेश. की एक आहे न्यूट्रिशनल, त्याच्यामध्ये मिनरल इम्बॅलन्स किंवा हिमोग्लोबिन कमी, रक्त कमी होणं आणि विटामिन्सची डेफिशियन्सी. केस आपले जे आहे ते प्रोटीन, मिनरल्स आणि आयर्ननी बनलेले आहे. तर इकडे न्यूट्रिशनल अगदी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आहार जे आपण घेत आहे, देर आर हेअर फूड्स विच वी ऑलवेज ऍडवाइज आपल्या पेशंटला, रुग्णाला आम्ही ऍडवाइज करते. ते पालक, पनीर, दूध, बदाम, जास्त पाणी पिवावे, कोकोनट वॉटर आणि ग्रीन टी, सोयाबीन, फ्लॅक्स सीड्स हे सगळे केसांसाठी गरजाचे आहे. ते हे न्यूट्रिशनल मुळे आपल्याला जे विरळपणा येते ते रिव्हर्स करता येतील. आणि मी नंतर तुम्हाला दाखवेल की पेशंटच्या जे न्यूट्रिशनल मुळे जे विरळपणा होत चाललेला आहे तिकडे आपण औषधी आणि आहारनी त्याला परत ते केस भेटू शकतात. नंतर हॉर्मोनल आहे. हॉर्मोनलमुळे जसं की आहे थायरॉइड प्रॉब्लेम, डायबिटीज किंवा पीसीओडी. आता
तरुण वयात हे पीसीओडीचा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे आणि ते पीसीओडीमुळे किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर किंवा ते टायमाला आपल्याला दिसू येते फायब्रॉइड्सचा प्रॉब्लेम पण वाढलेला आहे. त्याच्यामध्ये जे हॉर्मोनल थिनिंग होते तिकडे हे इरिव्हर्सिबल आणि प्रोग्रेसिव्ह असते, म्हणजे त्याच्या निदान करायची गरज आहे की हे हॉर्मोनल आहे. हॉर्मोनलमध्ये आपण जेव्हा कॅपिलोस्कोपी किंवा सोनोग्राफी करते स्कॅल्पची तेव्हा आपल्याला विरळपणा म्हणजे केस मरत चाललेला दिसू येते स्कॅल्पमध्ये, त्याला आम्ही डिमिनिचरायझेशन ऑफ द हेअर सांगते. आणि त्याच्यामध्ये आपण काउंट एफसीटी टेस्ट म्हणजे फॉलिक्युलर काउंट टेस्ट करतात आणि एक्झॅक्ट नंबर ऑफ द हेअर इन अ पर्टिक्युलर एरिया ते आपल्याला निदान करून देते की अचूक निदान म्हणजे स्टेज कुठला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इकडे बघूया की आपण लॅपटॉपवरती बघूया की वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स जे आता मॅडमनी सांगितले. पहिली हे न्यूट्रिशन न्यूट्रिशनल आहे. इकडे आपण विरळपणा बघतात ते ट्रीटमेंटनी औषधांनी रिव्हर्स करून आपला परत पुन्हा घनदाट केस भेटू शकता. आता हे हॉर्मोनल आहे. इकडे जे आम्ही आताच तुम्हाला सांगितलं की हॉर्मोनलमुळे थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, फायब्रॉइड्स आहे आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आपण काही वेळा घेतोय ते सगळ्यांची मेनोपॉजची असर आहे. आफ्टर प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी हे फिमेल पॅटर्न थिनिंग चालू होऊन जाते आणि कुठल्या स्टेजमध्ये आहे आणि सगळ्या स्टेज फर्स्ट सेकंड थर्ड स्टेज पर्यंत हे जाते आणि ते विरळपणानं हे अर्ली स्टेजमध्ये आहे ते आपण एनाग्रो करून आणि औषधाने त्याला वाढ देऊ शकता. हे आता आपल्याला इकडे दिसू येते की हे दिस इज ऑटोइम्युन डिसऑर्डर चाई आपण ज्याला म्हणतात. तिकडे हे परत रिव्हर्सिबल बॉल्डिंगमध्ये हे आहे म्हणजे तिकडे फॉलिकल जिवंत असते आणि आपण सोनोग्राफी करून बघता तेव्हा फॉलिकलची कंडिशन आपल्याला कळते आणि ह्याला औषधानी आणि ट्रायकोएक्टिव्ह प्रोडक्ट्स आपण उपचारमध्ये देते आणि त्याच्यानी परत केस रिग्रो होऊन जातात. हे आता आपण इकडे दिसतंय की ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हे इरिव्हर्सिबल आहे म्हणजे इकडे केसांचे मूळ मरून जातात आणि परत पुन्हा केस रिग्रोथ नाही होऊ शकते. पण औषधाने आपण त्याची वाढ रिस्ट्रिक्ट करू शकता आणि त्याला आपण कॅमोफ्लॅज एना कव्हरनी आपण त्याला कॅमोफ्लॅज ही करू शकता किंवा नॉन सर्जिकलनी ते पॅचला आपण कव्हर ही करू शकता. दिस इज हे आपल्याला दिसू येते की दिस इज सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जिकडे मानसिक ताणतणावाने पेशंट रुग्ण आपले स्वतःचेच केस ओढून घेतात. त्याला आपण ट्रायकोटिलोमेनिया म्हणतात आणि हे जर पुढे गेला तर ते ट्रायकोफेजियामध्ये म्हणजे रुग्ण स्वतःचेच केस खायची सुरुवात करतात आणि एक गोळा मांस ते पोटामध्ये बनून जातात आणि तिकडे सर्जिकल इंटरव्हेन्शन करून ते गोळ्याला काढायला लागते. पण हे ट्रायकोटिलोमेनिया अर्ली स्टेजमध्ये आपण त्याला औषधे देऊन त्याला कम्प्लिटली क्युअर करू शकता आणि रिग्रोथ होऊन जाते. हे आहे फॅशनमुळे की जिकडे आपण पर्मिंग आहे, केसांचं कलरिंग आहे किंवा आता हल्ली स्ट्रेटनिंग फॅशनमध्ये आहे तर आयनिंग, स्ट्रेटनिंग, ब्लो ड्राय वगैरे जे करतात ते हे दोन कंडिशन आपल्याला दिसू येते. ते आम्ही मायक्रोस्कोपमध्ये जे ट्रायको अनालिसिस करताय लॅबमध्ये तिकडे आपल्याला हे फ्रॅक्चर पॉइंट शाफ्टमध्ये दिसू येत आहे आणि नेक्स्ट स्लाइड आपण बघाल की बबल हेअर पण दिसू येत आहे. तर इकडे ब्रेकेज, ड्रायनेस आणि केस गळणं होऊ शकते. ते कम्प्लिटली क्युरेबल आहे आणि त्याला आपण ट्रायकोस्कॅल्प ट्रीटमेंट करून केसांना स्ट्रेंथ पण देऊ शकता. ओके, हे आपण बघितलं की कशा रीतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे केस विकार होते महिलांचे आणि त्यांच्यावरती आज उपचार उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही आपण फार महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितली. अर्थातच स्त्रियांच्या विकारांच्या बरोबरीनेच इतरही म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा आता विविध प्रकारचे केस विकार दिसतात. केस पांढरे होण्यासारखा आजार आहे, पुरुषांमध्ये पडणारे टक्कल आहे. तर ह्या सर्व आजारांवरती आज रिचपिल संस्थेमध्ये काय उपचार उपलब्ध आहेत आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस विकारांवरती, केस गळणं आणि टक्कलवरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी आपण चर्चा करत आहोत. भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ म्हणजेच फर्स्ट फिमेल ट्रायकोलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर सोनल शाह यांच्यासोबत आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात खास करून महिलांच्या केस विकारांविषयी जाणून घेतलं, ज्याच्यामध्ये हार्मोनल डिसऑर्डरमुळे होणारे केस विकार आहेत किंवा न्यूट्रिशन चांगलं नसल्यामुळे होणारे विकार आहेत किंवा मानसिक ताणतणावामुळे होणारे विकार आहेत आणि या सर्व विकारांवरती आता रिचपिल संस्थेमध्ये उपचार उपलब्ध आहेत.
आपल्याला जर का ह्या उपचारांविषयी मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबर जरूर टिपून घ्या. आपण 1800-200-567 या नंबरवरती आपण जरूर फोन करा. हा जो नंबर आहे हा टोल फ्री नंबर आहे. इथे आपण मोफत फोन करू शकता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे जरूर आपल्या मनात काही शंका असतील तर प्रश्न असतील तर जरूर विचारा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिचफिल संस्था आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये जवळपास 40हून अधिक सेंटर्स उपलब्ध आहेत. पुण्यामध्ये 5हून अधिक सेंटर्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नाशिक, नागपूर, कोल्हापूर म्हणजे खास करून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रुग्णांना सुद्धा आता त्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुढील फोन नंबरवरती त्यामुळे फोन करायला विसरू नका. 1800-200-567 या नंबरवरती. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, ही एक आपण अमूल्य मार्गदर्शन केलं की खास करून महिलांचे जे केस विकार आहेत त्याच्यासाठी रिचफिल संस्था निदान आणि उपचार देण्यासाठी अग्रेसर आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे. कारण स्त्रियांचा कॉन्फिडन्स हा त्यांच्या केसांवरती अवलंबून असतो आणि त्यांना आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी ह्या ट्रीटमेंटची फार नितांत गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. पण याच्या व्यतिरिक्त पुरुषांमध्ये सुद्धा आज तेवढीच जागरूकता केसांविषयी निर्माण झालेली आहे. मुलांचे सुद्धा आपल्याला केस विकार दिसतात. तर काही ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या कशा दिल्या जातात रिचफिल संस्थेत आपण काही क्लिप्सद्वारे बघूया या ठिकाणी स्क्रीनवरती आणि मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील. काय सांगतील मॅडम या विषयात? आज महेश आहे ना, आम्ही बघतोय की 80% ऑफ द पेशंट हे अनुवंशिक टक्कलपणा अगदी कॉमन झालेला आहे. तरुण रुग्णामध्ये पण हे दिसून येत आहे आणि आता हे आधी त्याचे काय उपचार नव्हता, पण आता सगळे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे. कोणत्याही स्टेजमध्ये ते असू दे, ते इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे रिग्रोथ होऊ नाही शकते. म्हणजे त्याच्या टक्कलपणाच्या आपण कुठल्या स्टेजमध्ये आहे ते निदान करून त्याला नॉन सर्जिकल किंवा शस्त्रक्रियानी किंवा एना कव्हरनी आपण ते कॅमोफ्लाज करू शकता. आपण आता इकडे दिसू येते आपल्याला की हे सर्जिकल ऑप्शन आहे शस्त्रक्रियानी, पण आता जे शस्त्रक्रिया उपलब्ध आहे ते नो स्कार नो स्टिचेसची शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तिकडे आधी जे स्टिचेस आणि स्कार येत होता ते आता नाही येते. ते शस्त्रक्रिया फाईन हे झालेली आहे आणि एल्सबेरी क्लिनिक हे लंडनमध्ये जे फेमस क्लिनिक आहे हे शस्त्रक्रियासाठी, त्याची हे पेटंटाइज्ड ट्रीटमेंट उपलब्ध आहे रिचफिलकडे. आणि स्वतःचे केस हे जे स्टेजमध्ये 3 किंवा मेल पॅटर्न थिनिंग किंवा फिमेल पॅटर्न थिनिंग ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेलेला आहे आणि तिकडे केस पाहिजे आपल्याला स्वतःचे ते रोपणी करून आपल्याला हे केस आता भेटू शकता. येस, आणि ह्या अनुषंगाने एक पुढची क्लिप बघूया आपण. ही झाली सर्जिकल ट्रीटमेंट विषयीची उपचार पद्धती. हे 2 मिनिट्स नूडल सारखे हेअर फायबर आज उपलब्ध आहेत पटकन जाण्यासाठी बाहेर. काय सांगता येईल मॅडम? हे प्रोटीन फायबर्स आहे. केसांच्या तुमच्या जे केसांचे कलर असतात हे तसेच हेअर फायबर्स आहे जे तुम्ही स्प्रिंकल केला. आता तुमच्या स्टेज आहे की जिकडे रिग्रोथ नाही होऊ शकते आणि तुम्हाला हेअर फायबर्स आहे जे तुम्ही स्प्रिंकल केला. आता तुमच्या स्टेज आहे की जिकडे रिग्रोथ नाही होऊ शकते आणि तुम्हाला शस्त्रक्रिया पण नाही करायची आहे, पण तुम्हाला हे कॅमोफ्लाज करायचे आहे. जे टक्कलपणा आहे ते तुम्ही 2 मिनिटात हे फायबरला स्प्रिंकल करून ते टेम्पररी तुम्ही त्याला कॅमोफ्लाज करू शकता. ओके, आणि हे आंघोळ करेपर्यंत हे टिकू शकतात? म्हणजे आंघोळ करेपर्यंत टिकू शकता आणि परत आपला जे गेलेला कॉन्फिडन्स आहे तुम्हाला परत भेटू शकतं. येस, या अनुषंगाने लॅपटॉपवरती आपण काही रिझल्ट बघूया. विविध प्रकारच्या ट्रीटमेंट ज्या उपलब्ध आहेत. पहिले ते सर्जिकल रिझल्ट आपण बघतोय. मॅडम, ही मगाशी जी आपण सांगितली होती तसं सर्जिकलनी आपले स्वतःचे केस जे आहे ते बॅक ऑफ द स्कॅल्प आपण स्वतःचे केस घेऊन जिकडे केस नाही तिकडे रोपणी करता आणि ते परमनंट केस आहे जे आपलं स्वतःचे केस सांगतं ग्रोथ होत आहे. आपण त्याला वॉश करू शकता, कोंब करू शकता, सगळं करू शकता. ओके, नॉन सर्जिकल रिझल्ट टेम्पररी हेअर कॉमोफ्लाज बद्दल आपण सांगितलं. तत्ता जे बघितलं हेअर फायबर्स जे आपण बघितलं ते 2 मिनिट्समध्ये हे जे सगळं जे टक्कलपणा आहे ते तुम्हाला कव्हर करता येत आहे. आणि एनाग्रो ही एनाग्रो हे प्लांट स्टेम सेल थेरपी आहे. ऍपल स्टेम सेल्स, आर्गन आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्टनी हे ट्रीटमेंट आम्ही करताय आणि त्याच्यामध्ये केसांची वाढ जे जाड आहे ते आपण वाढवू शकता आणि स्वतःचे केस दाट होऊ शकते. म्हणजे घनदाट केस पुन्हा एकदा मिळवण्यासाठी एनाग्रो हे ट्रीटमेंट आहे. ह्याच्या बरोबरीने एना कव्हर ही ट्रीटमेंट काय आहे? एना कव्हर मध्ये आपल्याला जिकडे टक्कलपणा झालेला आहे आणि टेम्पररी तुमच्याकडे फायबर आहे जे आंघोळ केल्याने निघून जातात, पण एना कव्हरनी हे परमनंट आंघोळ केल्यानंतर पण हे निघून नाही जाते. हे इस्रायली टेक्निक आहे आणि त्याच्यानी आपण एक पिगमेंट जे स्किन पिगमेंट्स आहे ते इम्प्लांट करतात स्कॅल्पमध्ये आणि 2 तासात
तुम्हाला हे टक्कलपणा परमनंटली म्हणजे जे केस जे आपण आंघोळ करते ते टायमाला ते पाण्याने किंवा काय असर त्याच्यावरती सनरेज त्याची जात नाही आणि ते पिगमेंट तुम्हाला परमनंट कॅमोफ्लाज देते. येस, सो हे सर्व उपचार आता रिचफिल्ड संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. आपण स्क्रीनवरती बघत असणारा नंबर जरूर टिपून घ्या. 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 हा टोल फ्री नंबर आहे. ह्याच्यावरती आपण जरूर फोन करा. आपण अजून जे नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत रिचफिल्ड संस्थेकडनं त्याच्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून स्त्रियांच्या केस विकारांवरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी, पण त्याचबरोबरीने इतरही प्रकारचे केस विकार आणि खास करून टक्कलवरती असणारे अल्पदरात केश रोपण जे आज रिचफिल्ड संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहे ह्याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शहा. आज रिचफिल्ड संस्थेद्वारे अतिशय अल्पदरात केश रोपण उपलब्ध करून दिलेले अत्याधुनिक पद्धतीचं हे केश रोपण आहे ज्याच्यामध्ये कुठलेही स्कार नाहीत, स्टिचेस नाहीत, वेदना नाहीत, सगळ्यात महत्वाचं, आणि एक एक केसाची रोपणी ही एका अत्याधुनिक तंत्राद्वारे केली जाते. एल्सबेरी क्लिनिकचे हे जे पेटंटाइज्ड हे जे तंत्रज्ञान आहे आज रिचफिल्ड संस्थेकडे उपलब्ध आहे आणि अतिशय अल्पदरात हे केश रोपण सर्वसामान्य रुग्णांसाठी रिचफिल्ड संस्थेने उपलब्ध करून दिले गेलेले याची जरूर आपण नोंद घ्या आणि पुढील नंबरवरती आपण जरूर फोन करा. 1800-200-5677 हा टोल फ्री नंबर आहे. आपल्याला जर का केश विकारांविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण जो स्क्रीनवर नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या आणि तिथे आपला फोन जरूर आपण फोन करा आणि माहिती घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, आपण मगाशी दोन प्रकारची टेक्निक्स आम्हाला दाखवली. ते एक होतं सर्जिकल आणि त्याचप्रमाणे टेम्पररी हेअर कॉमफ्लेज ज्याला म्हटलं जातं किंवा हेअर फायबरद्वारे केलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त जे पुढची जी टेक्निक्स आहेत ती आपण आता स्क्रीनवरती बघणार आहोत. एव्हीद्वारे अॅना कव्हर नावाचं टेक्निक आहे. काय सांगता येईल मॅडम? पहिलं तर आहे जे रुग्ण आपल्याकडे येत आहे ते आम्ही होलिस्टिक अप्रोच ह्याला घेत आहे रुग्णाकडे आणि त्यांची केस हिस्ट्री घेत आहे. बरेचसे रोग आहे जे केसांसंगाती जुडलेले आहे आणि केसांचे पण बरेचसे रोग आहे. केस गळणं पण 4 प्रकारचे आहे म्हणजे आम्ही ट्रायको एनालिसिस करते, स्कॅल्प एनालिसिस करते आणि निदानवरती जाते आणि हे थिनिंगची विरळपणा जे होते म्हणजे अर्ली स्टेजमध्ये ते आपण प्लांट स्टेम सेल थेरपीनी महेश हे एक स्विस इटालियन थेरपी आहे एनाग्रो जिकडे आपण प्लांट स्टेम सेल्स एक पर्टिक्युलर स्पीशीजच्या ऍपल जे उटविलर ऍपल आहे त्याचे एक पिक्युलियर प्रॉपर्टी आहे की त्याला आपण महिनाभर पण बाहेर ठेवलं तर ते सडत नाही आहे आणि त्याला जे रिजनरेशन प्रॉपर्टी आहे ते आपण इकडे हे एनाग्रोमध्ये त्याला यूज करते आणि आर्गन स्टेम सेल्स आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्टनी हे इटालियन मशीननी जे साऊंड वेव्हनी म्हणजे नो पेन इट इज अ पेनलेस नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे काही इन्व्हेजन नाही आहे त्याच्यामध्ये साऊंड वेव्हनी हे प्लांट स्टेम सेल्सला आपण मुळापर्यंत पाठवते आणि तिकडे हे रिजनरेशन म्हणजे हे दॅट विल फाईट अगेन्स्ट हेअर फॉल, हेअर थिनिंग आणि एजिंग ऑफ द हेअर ऑल्सो. म्हणजे 30+ ला एजिंग प्रोसेस पण चालू होते. जसं आपण फेशियल स्किनसाठी फेशियल करायला जाते, रेज्युव्हिनेशन प्रोग्राम घेते, तसंच केसांसाठी आता उपलब्ध आहे टू फाईट हेअर थिनिंग, हेअर फॉल आणि एजिंग ऑफ हेअर. तर हे स्विस इटालियन थेरपी एक नवीन पद्धती आहे आणि हे ट्रीटमेंट आहे ज्याच्यानी बरेचसे पेशंटला जे विरळपणा होते न्यूट्रिशनल आहे किंवा रिव्हर्सिबल मध्ये आहे तिकडे दाट केस आपल्याला भेटू शकतात. मला वाटतं जी आतापर्यंत म्हणजे केस रोपण होतं किंवा केस गळती थांबवण्यासाठी उपचार होते, पण आता घनदाट केस मिळवण्यासाठी खास करून जे आमच्या स्त्रिया किंवा महिला जो कार्यक्रम बघतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आपण घनदाट केस पुन्हा एकदा मिळवू शकता. या अनुषंगाने एक नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स काय काय उपलब्ध आहेत रिचफिल्ड संस्थेकडे तेही आपण बघूया. आता काय सांगता येईल मॅडम याविषयी आम्हाला? हे आपला जे हेअर फॉरएव्हर नॉन सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रिया विदाऊट शस्त्रक्रिया जे टक्कलपणा आहे ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे. अनुवंशिक टक्कलपणा जे 7 स्टेजमध्ये आहे किंवा फिमेल पॅटर्न थिनिंगमध्ये 3rd स्टेजमध्ये जात आहे तिकडे आपल्याला ते टक्कलपणा जे आपला बिकॉज ऑफ दॅट महेश बरेचसे रुग्ण आहे ते कॉन्फिडन्स लूज करतात, अँटी सोशल होऊन जातात आणि बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर म्हणजे सुसायडल टेंडन्सी पर्यंतही
जाऊ शकतात. तिकडे आपण हे टक्कलपणाला मात करायला आता नॉन सर्जिकल उपचार उपलब्ध आहे आणि तिकडे आपण स्कॅल्पचे जे आपला स्कॅल्पच्या जे कॉन्टूर आहे किंवा जे त्याच्या आपण मेजरमेंट घेते एक्झॅक्ट केसांच्या मॅचिंग करते जे स्वतःचे केस आहे आणि त्याची रोपणी एक एक केसांची हे डर्मा बेस जे स्पेशल बेस आहे जे आपल्या स्कॅल्प सारखा दिसू येते आणि कुठलाही तुम्ही हेअरस्टाईल घेऊ शकता, त्याला वॉश करू शकता, कोंब करू शकता, ब्रश करू शकता, स्विमिंग करू शकता. सगळाही हे आपण सिस्टमला केसांच्या संगाती ते स्कॅल्पला जोडून जातात आणि ते आपण नॉर्मल रुटीन केसांसारखा तुम्ही त्याला वागू शकता. आणि घनदाट केस ह्याचानी बिकॉज हिअर वी आर नॉट डिपेंडंट की शस्त्रक्रियामध्ये लिमिटेशन असते, इकडे लिमिटेशन नाही आहे. आपल्याला व्हॉल्यूम जे पाहिजे ते भेटू शकते आणि जे हेअरस्टाईल पाहिजे ते आपल्याला भेटू शकते, मिळू शकते. मॅडम, जाता जाता आमच्या खास महिला प्रेक्षकांसाठी आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? महिला प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की कुठलाही केसांचा प्रॉब्लेम असो, न्यूट्रिशनल, हॉर्मोनल, फॅशनमुळे किंवा सायकोसोमॅटिक दॅट इज मानसिक ताणतणावामुळे जे पण प्रॉब्लेम असो त्याचा उपचार आहे आणि त्याच्या निदान अगदी गरजाचं आहे. तर त्याला घरगुती उपायाने टाइम वेस्ट नाही करून एक ट्रायकोलॉजिस्टला भेटून त्वरित त्याचा उपचार करायला पाहिजे. म्हणजे त्वरित उपचार केले तर त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले मिळू शकतील, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा सल्ला आपल्याला डॉक्टर सोनल शाह मॅडमने आपल्याला दिला जाता आता की आपण घरी थांबून घरगुती उपचार करत राहू नका. जर आपल्याला केस विकार असतील तर आज केस विकार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. खास करून रिचफिल्ड संस्था मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या 5 शहरात उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये 40हून अधिक ब्रँचेस उपलब्ध आहेत. पुण्यामध्ये 5हून अधिक ब्रँचेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नाशिक जे उत्तर महाराष्ट्र किंवा तिथल्या रुग्णांसाठी, कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या रुग्णांसाठी आणि विदर्भासाठी नागपूर या ठिकाणी सुद्धा आता रिचफिल्ड संस्थेच्या शाखा उपलब्ध आहेत, ज्या ठिकाणी आपण जाऊन जरूर आपली ट्रीटमेंट घेऊ शकता. 1800-200-5677 हा नंबर आहे, त्याच्यासाठी जरूर डायल करा. 1800-200-5677 ह्या नंबरवरती जरूर आपण फोन करून आपले प्रश्न विचारा. डॉक्टर सोनल शाह, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वप्रक्षाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.